अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे अमावस्या, आषाढी अमावस्या, दीपपूजन किंवा दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या. विविध नावांनी ओळखली जाणारी अशी सगळ्यात मोठा हा दिवस आहे. कारण हा दिवस आपल्या देवांचे पूजन करण्यासाठी, आईने मुलांचं औक्षण करण्यासाठी दिव्यांचं पूजन कसं करावं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा आणि महिलांनी घरात काय उपाय करावे या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. जे काही उपाय, जे काही सेवा सांगणार आहे तर अर्थात या तुम्हाला 12 तारखेलाच दिवसभरामध्ये करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण बघूया, बऱ्याच घरात मांसाहार केला जातो, म्हणून या दिवशी आपण गतहरी याचा अर्थच तो आहे की जो खाल्ला आहे ते आयुष्यात घडलं आहे त्याचं हरण होऊ दे. जे काही माझ्याकडून कृत्य घडलं आहे किंवा जे काही मी खातो आहे ते माझ्या शरीराने ज्या काही वाईट गोष्टी स्वीकारल्या आहेत त्याचं हरण होऊ दे, यासाठी गतहरी अमावस्या असं नाव पडलं आहे. तर अर्थातच शक्यतो मांसाहार वर्ज्य करावा. शक्यतो नाही, बुधवारी मांसाहार करू नये, बाकी तुमची इच्छा. चला तर आता आपण बघूया की नेमकी आपल्याला काय काय सेवा करायची आहे, उपाय करायचे आहेत. आषाढ अमावस्येला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. म्हणजेच काय, सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि ओम गुरुणी सूर्याय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. जल अर्पण करत असताना तांब्याचा तांब्या घ्यावा आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी घेऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही काळे जे तीळ आहेत ते पण टाकू शकता आणि सूर्याला अर्पण करू शकता. सूर्याला अर्पण केलेले पाणी हे कुठल्याही झाडाला आपण टाकून देऊ शकतो, तुळस सोडून. त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा. अमावस्या म्हटली तर लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे, मग उंबरट्याला हळदीचं लेपन झालंच पाहिजे. आणि खरंच अमावस्येला म्हणजे आषाढी अमावस्येला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत. इथे छानपैकी उंबरट्याला हळदीचं लेपन करून झालं, नंतर हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप आपल्याला अर्पण करायचं आणि उंबरट्याची पूजा करायची आहे. हे करून झाल्यानंतर अमावस्या म्हटलं तर घरातील दारिद्र्य, नकारात्मकता काढण्याचा दिवस. मग आपल्याला फरशी पुसण्यासाठी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गोमूत्र, हळद, लिंबू किंवा थोडंसं खडा मीठ टाकायचं आणि ही सगळे जिन्नस एकत्र करून आपल्याला फरशी पुसायची आहे. आणि तुमच्याकडे गाडी असेल ना तर गाडी धुण्यासाठी सुद्धा अशाच पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जे काही जिन्नस सांगितलेले आहेत ना ते सगळे एकत्र करायचे आणि त्याने तुमची जी गाडी आहे ती धुवू शकता. इथे मी माझ्या घरातील फरशीसुद्धा याच पाण्याने असे सगळे जिन्नस टाकून पुसून घेते. या दिवशी आपल्याला जाळं जळमाटं पण काढायचे आहेत. नको असलेले भांडे, असलेले कपडे काढून तुम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावू शकता. अमावस्या आणि पितरांची सेवा ही जर झालीच पाहिजे. आषाढ अमावस्येला आपल्याला पितरांची पितृस्तुती स्तोत्र हे पठण करायचं आहे, जे अगदी 1 ते 1.25 मिनटं आपल्याला वाचायला लागतं. अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील जे काही दिवे आहेत तर ते स्वच्छ करायचे, पण मूर्त्या ज्या असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला स्वच्छ करायच्या आणि त्या सगळ्या उजळून त्याची तुम्हाला पूजा करायची. अर्थातच बऱ्याच घरात मांसाहार केला जातो आणि श्रावण महिना सुरू होणार असतो ना, मग आपणही आपल्या घरातील जे काही दिवार आहे ना तर ते स्वच्छ साफ करायचं. एकदम स्वच्छ पाण्याने जे आहे तर ते साफ करून घ्यायचं. नको असलेले जे ग्रंथ असतील किंवा नको असलेल्या वस्तू असतील नक्कीच त्या बाहेर काढून ठेवाव्यात. छानपैकी देवाची पूजा करावी. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी दीपपूजन करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. दीपपूजन कसं करावं या संदर्भातली माहिती व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. तसेच बघा, संध्याकाळी तुम्ही ही पूजा करून लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत ना त्या मात्र तुम्ही संध्याकाळीच करा, सकाळी करू नका. आता बऱ्याच घरात मांसाहार केला जातो, म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं असतं तर या दिवशी आपल्याला आपला पूर्ण किचन ओटा आहे ना, त्याचबरोबर गॅस आहे किंवा स्टोव असेल तर तुमच्याकडे, किंवा अजून काही इलेक्ट्रिक शेगडी असेल तर त्याचा तुम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी वापर करता, तर तो सगळा स्वच्छ धुवायचा आहे. मांसाहार केला जातो म्हणून घरात आपण म्हणजे आता श्रावण महिना सुरू होणार आहे ना, म्हणून मग घरातील जे काही किचन ओटा आहे तो सगळा स्वच्छ करावा. तुमच्याकडे ही पद्धत आहे का नक्की सांगा. जरी मांसाहार केला जात असेल किंवा नसेल तरीसुद्धा हे कार्य आपल्याला करायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे, कारण अर्थात किचनमध्ये साक्षात अग्निदेवतेचा वास आहे. आपल्याला माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरात नेहमी बरकत राहू दे. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये सगळ्यात छान सेवा ती कुंकुमार्चन. तुम्ही संध्याकाळी कुंकुमार्चन करू शकता, जसं जमेल तसं. तुम्ही बघितलं याच पद्धतीने मी तुम्हाला एक व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे कुंकुमार्चन कसं करायचं, तर त्या पद्धतीने करायचा. आणि काही उपाय सांगितले, जे काही छोट्या छोट्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या दिवशी अनवॉन्टेड, कारण श्रावण महिना सुरू झाला आहे, बऱ्याच घरात ना म्हणजे ब्रेड असतात किंवा अंडी असतात साठवलेली, किंवा त्याला काही सुकट बोंबील वगैरे काही स्टोअर केलेले पदार्थ असतात, तर ते सुद्धा तुम्ही बाहेर काढायचं आहे. जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा तुटलेले फुटलेले वस्तू असतील, चपला असतील, तर त्या नक्कीच तुम्हाला या दिवशी बाहेर काढायच्या आहेत. घरात एखादी गंध असलेली वस्तू आहे, गंज चढलेली वस्तू आहे, इलेक्ट्रिक वस्तू आहे, तुम्ही वापरत नाही, त्या खराब झाल्या तर त्यातसुद्धा तुम्हाला फेकून द्यायच्या. असं नाही म्हणणार, पण मी एक नक्की सांगेन की त्या नीट करून घरात ठेवा. इलेक्ट्रिक वस्तू घरात ठेवणं असं म्हटलं गेलं आहे, बंद चालू ठेवू शकता. बंद हा पण चालू आहे, याचा वापर तुम्ही करत नाही, हरकत नाही, ते पण अगदी बंदच आहे, 2-3 वर्ष झालं तुम्ही त्याला बघितलंच नाही, तर अशा वेळेला त्या वस्तू तुम्ही चालू करा आणि मग तुम्ही घरात ठेवा. नाहीतर मग तुम्ही कोणाला तरी देऊन टाकू शकता. आता अमावस्या म्हटलं तर अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशी म्हसोबाचा मानपान करायचा असतो. म्हसोबा देव माहीत आहे. आपण नेहमी प्रवास करत असताना किंवा एखाद्या चौफुलीवर, एखाद्या म्हणजे म्हणतो ना, प्रत्येक स्टॉपवर ना एक म्हसोबाचं छोटंसं मंदिर असतं का, कारण आम्ही बघा, आपण नेहमी जो रहदारीचा आपला रस्ता आहे ना, तर त्याच्या म्हणजेच आपलं संरक्षण व्हावं, आपलं कुठल्याही म्हणतो ना की घातपात कधी होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला म्हसोबाचा मानपान करायचा असतो. आणि आषाढ महिना हा म्हसोबासाठी सुद्धा असतो. बऱ्याच ठिकाणी खारा नैवेद्य दाखवला जातो, त्याला आपण मांसाहार म्हणतो, की ज्याला कारण वगैरे किंवा कंदुरी असे शब्द आहेत त्याला. तर ह्या दिवशी जवळपास जर म्हसोबा महाराजांचे मंदिर असेल तर नक्कीच तिथे जाऊन घरातील कर्त्या पुरुषाने मानपान करायचा असतो. या दिवशी आपल्या घरातील जे काही म्हणजे गाड्या आहे, सायकल आहे किंवा छोट्या मोठ्या गाड्या आहेत, तर त्या आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहेत. जे पाणी मी तुम्हाला सांगितलं लादी पुसण्यासाठी आपण पाणी घेतो तसंच पाणी करायचं. पाणी नाही तेच पाणी घ्यायचं नाही, तसंच पाणी करायचं आणि त्याने आपल्याला आपल्या सगळ्या गाड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर गाडीची पूजा करायची. जर तुमची इच्छा असेल, वारंवार अपघात होत असेल, तर तुम्ही गाडीवर नारळाचा उताराही करू शकता. त्याच दिवशी तुम्ही तुमच्या घरावरून पण उतारा करू शकता. आता घरावरून उतारा करत असताना काय काय करायचं, काय वापरायचं, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नारळ वापरू शकता. अर्थात नारळ 40 रुपयांना म्हटल्यावर प्रत्येक दुकानाला उतारा जो आहे घराचा उतारा एवढं नाही करू शकत ना, मग अशा वेळेस तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता. होय, तांत्रिक कामासाठी, तांत्रिक म्हणजे आपल्याला कोणाचं वाईट नाही करायचं, तांत्रिक कामासाठी ना पिवळी मोहरी खूप महत्त्वाचं काम करते. तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांचा थोडासा अंगारा जो असतो आपल्या ज्याला आपण म्हणतो, ती घ्यायची, थोडीशी चिमूटभर मोहरी घ्यायची, पूर्ण घरावरून उतरून काढा. उतारा करत असताना 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं. मग तो जो काही उतारा आहे तो करून झाल्यावरती डस्टबिनमध्ये ठेवायचा नाही बरं का. बाहेर डब्बा ठेवा किंवा एखादी प्लॅस्टिकची पिशवी ठेवा व बाहेरच तुम्हाला ते ठेवायचं आहे, कारण नंतर हात पाय धुवायचं आणि मग महाराजांना मुजरा करायचा. हे करत असताना, हे करून झाल्यावर महाराजांना म्हणायचं की माझ्या घरातील जी काही इडापिडा आहे, जे काही दारिद्र्य आहे ना, ते कायमचं बाहेर जाऊ द्या. हा उपाय अतिशय सुंदर आहे जो तुम्हाला करायचा आहे. बघा, कालभैरव महाराज, खूप कमेंट्स येतात, नवरा चिडचिड करतो, घरात भांडणं होतात, माझी अडलेली कामं आहेत. तुमच्या घरात रोज कालभैरवाष्टकाचं पठण होतं का सांगा. नाहीतर अमावस्येला तरी 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं असतं. काहीच नाही, पिवळी मोहरी हातात घ्या, त्याच्यावर थोडीशी रक्षा घ्यायची आहे, उजव्या हातात घ्या आणि 11 वेळा कालभैरव अष्टकम एक बोलायचं आहे. आणि त्यानंतर ते सगळी मोहरी रक्षा घरात टॉयलेट बाथरूम सोडून चारही बाजूस फिरायचं आणि आपल्याला ती टाकायची आहे. बघा, आता माझं भाड्याचं घर आहे, मी उतारा करू शकते का,
भाड्याच्या घरात उतारा केला जात नाही. स्वतःचं घर असेल तर उतारा करा. पण कालभैरव अष्टकमची सेवा तुम्ही तुमच्या घरात करू शकता. कारण तो जो उतारा आहे तो बाहेरून करणार आहात ना. आपण आज ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत, कालभैरव अष्टकम, तर पिवळी मोहरी तुम्ही तुमच्या घरात टाकू शकता. तुम्ही भाड्याच्या घरात हा जो उपाय आहे तो नक्कीच करू शकता. अमावस्या वाईट दिवस नाही. लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात सुंदर आणि प्रभावी सेवा या दिवशी दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही तुमची इच्छा असेल आणि करायचं असेल, कुंकुमार्चन करायचं आहे, कुलदेवीच्या टाकावर करा, मूर्तीवर करा, फोटोवर करा, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा, फोटोवर करा, टाकावर किंवा मग तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि अतिशय सुंदर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावं. व्यंकटेश स्तोत्रम, गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, श्रीसूक्तम, यासोबत येतं ते महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्र. ज्यांना काहीच करणे शक्य होत नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा आणि श्रीसूक्तचं पठण आवर्जून करावं आणि व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. बारीक बारीक सेवा आहेत, तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता. तर या तुम्ही शक्यतो रात्री करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झाले. ही सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.